हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी आज करणार आहो जे आपले तेलाची पिपी असते, खालीवाले पिपे, त्याचे मी आज एक शेड करणार आहो. पुरी टीन पडली होती तिथे तिथे आपण बनवणार आहोत शेड, खाली पिप्याचं शेड. तर बघा मित्रांनो, मी कशा पद्धतीचं करतो मी. ठीक आहे, हे आपल्याकडं बघा मित्रांनो, आपल्याला हे जे आहे, हा जो गॅप आहे हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. म्हणून आपण जे पिपे होते तेलाचे ते कापून टाकले आणि त्याच्यावाला आपण एक टिनाची छत तयार केलेली आहे. तर आपण हे जे पूर्ण गॅप आहे आता बुजवून टाकू. ठीक आहे, हे गॅप यासाठी बुजवायची आहे कारण की याच्यावर पडते पाणी. तर पाण्यामुळे कसे आहे, हे ज्या बल्ल्या आहे बघा, ह्या आहे लाकडाच्या, ह्या लाकडाच्या पाण्यामुळे सडून जाईल कारण याच्यावर पाणी पडते ना. जर आपण याच्यावर जर टीन जर लावली, याच्यावर जर छत निर्माण केली तर कसं याच्यावर पाणी पडणार नाही, हे जास्तीत जास्त वर्ष टिकत. म्हणून ते आपण उपद्रव केलेला आहे पिपे फोडून. ठीक आहे, बरोबर पहा काम कसं करतो. समजून राहिले का तुम्ही? ठीक आहे ना. नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, कारण की असे आपण व्हिडिओ तुमच्या घरी बनवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राहिली जो खाऊ यायला बहुत मेहनत लागते, का करता पण करायला लागते. आता त्याला फिटिंग करायला लागेल भाऊ. आता स्क्रू मारून घेऊ ह्या टीनाचे. ठीक आहे, तर मित्रांनो, फायनली आपलं झालं काम कंप्लीट. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बघा, जे गॅप होती ते कंप्लीट केलेली आहे. आता गॅप नाही, आता पाणी तिथे सांडणार नाही. पाणी सांडणार नाही याचा अर्थ आपल्या काड्या सडणार नाही, आपल्या ज्या बल्ल्या आहेत आडव्या लावलेल्या त्या सडणार नाही. बघू शकता. ठीक आहे,
हा जे आहे बल्ले आपल्या सडणार नाही. आता इथं पाणी सांडणार नाही. बघू शकता तुम्ही. घरच्या घरी असं काम करून घ्या लागते, कारण कारपेंटरला बल्बाची गरज नाही. आपण हे सर्व काम आपण आपल्या आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ